आणि जर नागपूर सुधार पन्यासामध्ये डिमांडसाठी एक साधा व्यक्ती जाऊन ॲप्लिकेशन करतो, अर्ज करतो, तर तो अर्ज तो स्वीकारण्यात येतो आणि 4 ते 5 महिन्यापर्यंत त्यांना डिमांड देण्यात येत नाही. मागील 1.5 ते 2 महिन्या अगोदर ज्यांचे विक्रीपत्र झालेलं आहे त्यांना जर प्लॉट विकायचा आहे किंवा कोणाला घ्यायचं आहे, जे आम जनता आहे त्यांना घर बांधायचं आहे, तर त्याचे विक्रीपत्र करून देत नाही आहेत. NMRDच्या तहत जे त्यांनी 3,000 रुपये घेतले आहेत, त्या लेआउटचे जे विक्रीपत्र ऑलरेडी झालेले आहेत, लेआउटवाल्यांनी जे विक्रीपत्र करून दिलेले आहेत, त्या विक्रीपत्राच्या नुसार जर कोणी विक्रीपत्र करण्यास इच्छुक असेल तर त्यांची विक्रीपत्र करून देण्यात यावे. की विक्रीपत्र सुरू होईल तेव्हा हा भ्रष्टाचार कमी होईल. एखादं डॉक्युमेंट आपण रजिस्टर ऑफिसमध्ये लावायला गेलं तर आपल्याकडे भरगच्च पैशाची मागणी केली जाते. आपलं डॉक्युमेंट लावलं जात नाही. तिथे पर्टिक्युलर दलाल लोक सक्रिय आहेत आणि 1-1 लाख रुपये घेऊन 50-50 हजार रुपये घेऊन त्या दलालांची रजिस्ट्री लावली जाते, परंतु एक पर्टिक्युलर वकील लोकांना डावलले जाते. सर, आज रजिस्ट्रीसाठी आपण जे आहे ते निवेदन दिलं आहे, काय मागणी करण्यात आली आहे? आज समाज पार्टी कांशीराम नागपूर जिल्ह्याच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की ज्या रजिस्ट्र्या नागपूर ग्रामीण विभागातील NMRDच्या अंतर्गत येणाऱ्या विक्रीपत्र जे आहेत ते बंद करून ठेवण्यात आलेलं आहे आणि नागपूर शहरातही जे विक्रीपत्र आहे ते बंद आहेत. ते बंद म्हणजे असे आहेत की पूर्ण डॉक्युमेंट्स ते मागतात आणि जर नागपूर सुधार पन्यासामध्ये डिमांडसाठी एक साधा व्यक्ती जाऊन ॲप्लिकेशन करतो, अर्ज करतो, तर तो अर्ज तो स्वीकारण्यात येतो आणि 4 ते 5 महिन्यापर्यंत त्यांना डिमांड देण्यात येत नाही. इतकं म्हणजे प्रक्रिया जे नागपूर सुधार पन्याची आहे ती खूपच जास्त अतिशय म्हणजे थंड अशी प्रक्रिया आहे आणि NMRDचे जे लेआउट्स त्याच्या 3-3 हजार रुपये जे घेतलेले आहेत त्या रजिस्ट्र्या बंद केल्या आहेत. जे जुने लेआउट आहे त्यांची ऑलरेडी पहिले येणे झालेलं आहे आणि विक्रीपत्र झालेले आहे. मागील 1.5 ते 2 महिन्या अगोदर ज्यांचे विक्रीपत्र झालेलं आहे त्यांना जर प्लॉट विकायचा आहे किंवा कोणाला घ्यायचं आहे, जे आम जनता आहे त्यांना घर बांधायचं आहे, तर त्याचे विक्रीपत्र करून देत नाही आहेत आणि तिथे त्यांचं पावर करतात पण विक्रीपत्र करून देत नाही. त्यांना जे पेपर्स लागतात बँकेतून लोन घेण्याकरता ते पेपर्स नसल्यामुळे तिथे ते घर बांधू शकत नाही. आमची मागणी एवढी आहे की NMRDच्या तहत जे त्यांनी 3,000 रुपये घेतले आहेत, त्या लेआउटचे जे विक्रीपत्र ऑलरेडी झालेले आहेत, लेआउटवाल्यांनी जे विक्रीपत्र करून दिलेले आहेत, त्या विक्रीपत्राच्या नुसार जर कोणी दुसरे इच्छुक असलेला व्यक्ती विक्रीपत्र करण्यास इच्छुक असेल तर त्यांची विक्रीपत्र करून देण्यात यावे. महसूल मंत्री नागपूरचे जिल्ह्याचेच आहेत आणि अशात महसूल विभागात एवढ्या मोठ्या प्रमाणात जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे, तर काय सांगणार का? महसूल मंत्र्यांचं लक्ष नाही या सगळ्या गोष्टीकडे? त्या मोठ्या प्रमाणात या भागात भ्रष्टाचार होत आहे. या भागात खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे आणि हा भ्रष्टाचार तेव्हाच थांबेल जेव्हा सामान्य जनतेला एक रजिस्ट्रीचा जो मार्ग आहे तो खुलेल आणि सामान्य जनतेला घर बांधण्यासाठी मिळेल. आणि माझं याचं म्हणणं आहे, आमच्या सर्वांचं असं मत आहे की विक्रीपत्र सुरू होईल तेव्हा हा भ्रष्टाचार कमी होईल, थांबणार नाही. लक्ष नाही काय सगळ्या बाबतीत? आम्ही आज जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महसूल मंत्र्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे. हे त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि ते याच्यावर काही मार्ग काढतील अशी आमची अपेक्षा आहे. आझाद समाज पार्टीतर्फे माननीय जिल्हाधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले. निवेदन देण्यामागचा हा हेतू होता की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या रजिस्ट्री थांबलेली आहे त्याचं काय महत्त्वाचं कारण आहे त्याविषयी आझाद समाज पार्टी नागपूर जिल्हा आणि महाराष्ट्र कमिटीतर्फे निवेदन देण्यात आले. सर्वात मोठा भ्रष्टाचार जो आहे तो रजिस्ट्रार ऑफिसमध्ये होतो. मी ॲडव्होकेट आहे. एखादं डॉक्युमेंट आपण रजिस्टर ऑफिसमध्ये लावायला गेलं तर आपल्याकडे भरगच्च पैशाची मागणी केली जाते. आपलं डॉक्युमेंट लावलं जात नाही. तिथे पर्टिक्युलर दलाल लोक सक्रिय आहेत आणि 1-1 लाख रुपये घेऊन 50-50 हजार रुपये घेऊन त्या दलालांची रजिस्ट्री लावली जाते, परंतु एक पर्टिक्युलर वकील लोकांना डावलले जाते. तिथले रजिस्ट्रार ऑफिसचे जे रजिस्ट्रार आहे तिथलं जे परिपूर्ण बाबूपासून सर्वांना तिथे पैसा द्यावा लागतो, त्याच्याशिवाय रजिस्ट्री लागत नाही. म्हणजे हा एक प्रकारे सरकारचा कुठे ना कुठे
नाकर्तेपणा आहे. सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. रजिस्ट्रीकडे हा लक्ष देण्याचं खूप मोठं कार्य आम जनतेचा प्रश्न आहे तो शासनाने सोडवला पाहिजे. आणि रजिस्ट्रीमधला जो सर्वात जास्त मोठा भ्रष्टाचार आहे तो उघडकीस शासनाने आणून पाडला एक पाहिजे. प्रश्न असा उपस्थित होतो की राज्याचे महसूल मंत्री नागपूरचे आहेत आणि नागपूर जनतेला इतका मोठा त्रास होत आहे आणि तुम्ही जे म्हणले की भ्रष्टाचार होत आहे, याकडे राज्य सरकार लक्ष देत नाही का? महसूल मंत्र्याचं लक्ष नाही आहे का की यांचं समर्थन आहे? निश्चितच महसूल मंत्र्याचं जर या गोष्टीवरती लक्ष राहिलं असतं तर आजपर्यंत जेवढाही काळा बाजार रजिस्ट्री ऑफिसमध्ये सुरू आहे तो चव्हाट्यावर आला असता. जसं शालार्थ आयडी विषयी जो कारभार चव्हाट्यावर आलेला आहे तसाच जो कारभार आहे तो रजिस्ट्रार ऑफिस मधले जेवढेही लोक आहे आणि रजिस्ट्रार लोक आहे यांच्यावर आजही कारवाई केली तर त्यांच्या घरी मोठं घबाड मिळू शकतं. माननीय महसूल मंत्र्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. जर माननीय महसूल मंत्री जर या गोष्टीकडे लक्ष देत नसतील तर आम्ही समजू की माननीय महसूल मंत्र्याचाही याच्या मागे हात आहे.